डॉक्टर, आजच्या या सत्राने माझ्या आयुष्यातला एक फार मोठा उलगडा केला आहे. मी तुमच्याकडे आले होते ते फक्त माझ्या क्रोमोफोबियामुळे. पण रिग्रेशनमध्ये गेल्यावर मला समजलं की हा प्रश्न फक्त रंगांचा नाहीये, तर हा एका कार्मिक बंधनाचा खेळ आहे, जो शतकानुशतकं माझ्यासोबत चालत आलाय. आज जेव्हा तुम्ही मला त्या खोल अवस्थेत नेलं, तेव्हा मला माझ्या 2 मागील जन्मांचा प्रवास तर दिसलाच, पण त्या दोन्ही जन्मात एक चेहरा समान होता. तो चेहरा जो आजही माझ्या आयुष्यात सर्वात महत्त्वाच्या स्थानी आहे. माझा पहिला प्रवास सुरू झाला पेशवेकालीन पुण्यात. मी होतो विठ्ठलराव, एक मराठा शिलेदार. रंगपंचमीचा दिवस होता आणि शनिवारवाड्याच्या परिसरात गुलालाची उधळण सुरू होती. अचानक एका तरुणीने, रेवतीने माझ्यावर रंगाचा हबका टाकला. तिचे ते हसरे डोळे पाहून मी तिथेच थबकलो. रंगांच्या त्या गर्दीत आमचं मौन नातं गुंफलं गेलं. पण डॉक्टर, तिथेच आमचा कार्मिक हिशोब सुरू झाला. मोहिमेवर जाण्यापूर्वी रेवतीने माझ्या कपाळावर लाल गुलाल लावून मला वचन द्यायला लावलं होतं की पुढच्या होळीला मी तुमची वाट पाहीन. मी वचन दिलं, पण पानिपतच्या रणांगणावर रक्ताच्या थारोळ्यात पडताना मला जाणीव झाली की मी माझं वचन पाळू शकलो नाही. माझ्या रक्ताचा लाल रंग आणि तिचा तो प्रेमाचा गुलाल एकरूप झाले. तिची ती वाट पाहणं आणि माझं ते वचन मोडणं, हा एक मोठा कार्मिक लूप तयार झाला. पुढच्या जन्मात मी राजस्थानच्या वाळवंटात नैना कंवर म्हणून जन्माला आले. तिथेही होळीचाच काळ होता. पण माझ्या नशिबाने पुन्हा एकदा घात केला. लग्नानंतर काही काळातच माझे पती युद्धात मारले गेले आणि ज्या दिवशी बातमी आली, तो दिवस होता होळीचा. तिथे मला एका वृद्ध स्त्रीने ओढत नेलं आणि माझे रंगीत कपडे ओरबाडून माझ्या अंगावर पांढरं वस्त्र टाकलं. त्या स्त्रीच्या डोळ्यात माझ्याबद्दल एक विचित्र जेलसी होती. तिने मला त्या अंधाऱ्या खोलीत बंद केलं आणि सांगितलं, "आता तुझे सर्व रंग संपलेत." तो पांढरा रंग माझ्यासाठी शाप बनला. त्या जन्मात मी त्या रंगांच्या उत्सवाचा आणि त्या स्त्रीचा तिरस्कार करत प्राण सोडले. डॉक्टर, सर्वात धक्कादायक गोष्ट आता समोर आली. त्या दोन्ही जन्मात ती एक व्यक्ती माझ्यासोबत होती, जिच्यामुळे माझे रंगांशी असलेले संबंध तुटले. पेशवेकाळात माझी रेवती, जी माझ्यासाठी रंगांची वाट पाहत राहिली, आणि राजस्थानात ती वृद्ध स्त्री, जिने माझे रंग हिरावून घेतले. या रिग्रेशनमध्ये मला स्पष्ट दिसलं की या जन्मातले माझे पती अनिरुद्ध हेच मागील जन्मातली रेवती आहेत. जेव्हा मी ट्रान्समध्ये होते, तेव्हा मला जाणीव झाली की अनिरुद्ध आजही माझ्यावर तितकंच प्रेम करतात. पण जेव्हा ते मला होळी खेळायला आग्रह करतात, तेव्हा माझ्या सबकॉन्शियस माइंडला विठ्ठलरावाचा तो मृत्यू आठवतो. मला वाटतं की मी पुन्हा एकदा त्यांचं वचन मोडणार. अनिरुद्ध या जन्मात माझ्या आयुष्यात आले आहेत. ते आपला तो जुना रंगांचा हिशोब पूर्ण करण्यासाठी. आणि ती वृद्ध स्त्री, जी माझी या जन्मातली सासू आहे, त्यांच्यासोबतचं माझं नातं नेहमीच तणावाचं राहिलंय. आता मला समजलं की राजस्थानातील त्या जन्मात त्यांनी माझे रंग हिरावले होते, म्हणून आजही त्यांचं आणि माझं पटत नाही. हा सगळा कार्मिक ऋणानुबंध आहे. डॉक्टर, या सत्रानंतर मला असं वाटतंय की माझ्या मनावरचे ते लाल आणि पांढरे डाग आता पुसले गेलेत. विठ्ठलरावाचं ते अपूर्ण वचन मी आता अनिरुद्धच्या रूपात पूर्ण करू शकते आणि नैना कंवरचं ते पांढरं दुःख मी सासूबाईंना माफ करून विसरू शकते. हा केवळ रंगांचा फोबिया नव्हता, तर तो माझ्या आत्म्याचा प्रवास होता. आज पहिल्यांदा मला वाटते की मी यंदाची होळी साजरी करू शकेन, भीतीशिवाय फक्त प्रेमाच्या रंगात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यातील रहस्यांचा उलगडा करायचा असेल, तर प्रत्यक्ष पास्ट लाईफ रिग्रेशन सेशनसाठी आमच्याशी संपर्क साधा. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. अशाच नवनवीन कथांसाठी कीप वॉचिंग आणि चॅनेलला सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद.